जानते हैं कि सन एंड सैंड ये जो होटल है ये मुंबई का सबसे पहला 5 स्टार होटल्स में से है और यहाँ का जो स्विमिंग पूल है पूरे इंडिया में सबसे पहला स्विमिंग पूल है जो होटल के अंदर है। इट्स एन हिस्टोरिकल प्लेस, इट्स अ वेरी ब्यूटीफुल प्लेस। आप सबका स्वागत है इस बहुत ही अमेजिंग प्रोग्राम में। हम आगे बढ़ते रहेंगे, हमारे जो खास मेहमान हैं वो आ ही रहे हैं, कुछ लोग आ गए हैं, कुछ आ रहे हैं। तब तक आपके लिए, आपके मनोरंजन के लिए हमारे साथ हैं इतने खूबसूरत म्यूजिशियन, हमारे जो म्यूजिक की जो दुनिया के लोग हैं वो आपके साथ हैं। मैं आपको इनके हवाले थोड़ी देर छोड़ के जा रही हूँ, सिर्फ ये बताने के लिए आई थी इस जगह की इम्पोर्टेंस। और आज के इस प्रोग्राम की भी इम्पोर्टेंस बहुत बड़ी है, बहुत अच्छी है। आप सब जानते ही होंगे कि आज क्या क्या होने वाला है। जैसे जैसे प्रोग्राम आगे बढ़ता जाएगा वैसे वैसे आपको पता चलता ही जाएगा। लेकिन एक और बात मैं बता दूं, हमारे लिए, आपके लिए, सबके लिए बहुत सारे सरप्राइजेस हैं, तो बने रहिएगा, अपने आसपास भी देखते रहिएगा, किसी को कोई तकलीफ ना हो, लेकिन आराम से बैठ के पूरा प्रोग्राम देखिए। ओवर टू यू सर, थैंक यू वेरी मच, वेलकम। नमस्कार। मुंबई में रहती है, थोडी मराठी सीख ले। अरे मला येतं मराठी बोलायला, पण मी बोलते मग लोक हसतात। फार छान आहे, फार छान आहे। बस इससे पहले कि कोई गड़बड़ कर दे तो ये ऑलवेज प्लेजर है। सन एंड सैंड होटल पे हम लोग बड़े हुए हैं। जब मैं 3 साल का था इस स्कूल में मैंने डाइव मारी और आज तक इस स्कूल में ही रहे हैं। तो जब हिमांशु ने मुझे बताया कि सन एंड सैंड में हो रहा है और वो भी हमारे पुलिस वालों को, तो मैं कहा भाई मैं पक्का आऊँगा, मुझे बस बता देना। तो ब्रिजेश भाई हमारे भाई हैं, अंजलि भाभी, एंड इट्स अ प्लेजर ऑलवेज। पुलिस इज ऑलवेज सर्विंग अस। तो उनको भी याद रखना कि पुलिस वाले ज़्यादा तालियां मारते नहीं, बजवाते हैं। तो ज़्यादा ताली मारो इन लोगों को मत बोलना, वरना बाद में भारी पड़ेगा। तो दिस इज व्हाट आई से। लव यू ऑल, गॉड ब्लेस, एंड एक बार फिर हैप्पी बर्थडे। हम जाएंगे ओशीवारा में और वहीं बर्थडे मनाएंगे। बर्थडे बॉय कहाँ है हमारे? विजय जी, कालेकर साहेबांचं स्वागत। नमस्कार, थैंक यू वेरी मच। मुझे आज यहाँ आने का सौभाग्य प्राप्त हुआ आप सबके बीच में। और विजय जी का बर्थडे है। मैनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे, मे गॉड ब्लेस यू। जोरदार तालियां। देंगे विजय जी बाद में गाली। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू विजय जी, हैप्पी बर्थडे टू यू। हम चाहते हैं मेहमानों का स्वागत। ऑल द बेस्ट, थैंक यू वेरी मच, गॉड ब्लेस।
सब मूड में ना, ताली बजाना फिर। जय हिंद, जय महाराष्ट्र. मळे साहेब आणि आपल्या तमाम पोलीस परिवारातर्फे मी नवीन प्रभाकर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बहुत मशहूर है हिंदुस्तान में सोनू निगम और एक राजीव निगम. तो निगम परिवार की ओर से आज के बाद निगम का बिल बहुत कम आएगा, क्योंकि हंसाने में ये कोई कमी कसर नहीं बरतते. राजीव जी, थैंक यू सो मच. नवीन भाई हमारे मतलब सीखा है, इन्होंने बहुत लोगों को बहुत कुछ सिखाया है, सिखाना इनका काम है. तो बहुत बहुत धन्यवाद हिमांशु जी का और पूरी टीम का कि आज के इस मौके पर मुझे यहाँ पर बुलाया. तो आज के दिन के लिए यहाँ पर जितने भी मेहमान आए हैं सबको बहुत बहुत मुबारकबाद, शुभकामनाएं. प्रमुख पाहुणे, सन्माननीय ब्रिजेश सिंह सर, प्रधान सचिव आणि महासंचालक माहिती आणि जनसंपर्क महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, आणि मॅडम सौ अंजली ब्रिजेश सिंह मॅडम, सेल टॅक्समध्ये डेप्युटी कमिशनर म्हणून मॅडम रुजू होत्या. सध्या मॅडमनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतलेली आहे. माझ्या विनंतीला मान देऊन आपण दोघे आलात. सर आणि मॅडम, मी आपला खूप खूप आभारी आहे. तसेच आजचा हा जो कार्यक्रम आहे, ह्या कार्यक्रमाचे खरे सूत्रधार रॉनी सर, मी आपले सुद्धा खूप आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित माझे सर्व मित्र, अधिकारी, बल्लाळेश्वर ग्रुप, माझे माडीय कुटुंब, तुळसकर परिवार, या सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो. खरं म्हटलं तर सर, खूप बोलावंसं वाटते, परंतु आज शब्द फुटत नाहीत. कारण या डिपार्टमेंटमध्ये 37 वर्ष सेवा केली आहे आणि आता 30 एप्रिलला मी सेवानिवृत्त होत आहे. आज माझा जन्मदिवस आहे. तर हा अथांग सागर आहे. या अथांग सागराला साक्षी ठेवून मी आपल्याला सांगू इच्छितो की मी जेव्हा आईच्या गर्भामध्ये होतो तो दिवस 27 एप्रिल सकाळी 9 वाजता आई ह्याच समुद्रामध्ये शिंपल्या पकडायला आली होती आणि आईला प्रसूती वेदना झाल्या आणि नंतर आई रुग्णालयात दाखल झाली आणि 12 वाजता 12च्या ठोक्याला माझा जन्म झाला. मी माझ्या पत्नीला विनंती करतो की कृपया पुढे यावं. माझी मुलगी साक्षी आणि शंतनू पुढे यावं. असं म्हणतात की दुपारी जन्मलेली मुलं ही कार्टी असतात. सर, मी खरंच एक उडाणटप्पू होतो. खूप आयुष्यामध्ये लोकांना त्रास दिला.
माझं लहानपण माटुंग्याच्या कवळीवाडीमध्ये झालंय. मामा ग्रॅज्युएशनला शिकत होता. मी मामाची पुस्तकं विकून सायकलला पैसे घेणारा माणूस आहे. सर सिटी लाइट टॉकीज था, सिटी लाइट मैं 7वीं में था जब सिटी लाइट टॉकीज के यहाँ पे जो बुजुर्ग बड़े लोग रहते थे वो हमें बोलते थे कि टिकट निकालो और हम लोग उनको टिकट निकाल के देते थे और ब्लैक में बेचते थे. मुझे पहली बार माहिम पोल्यूशन में पकड़ के लेके गए थे पुलिस. तो ये सभी बहुत सारी यादें मेरे पास है. संदीप पाटिल, सुनील गावस्कर, एकनाथ सोलकर ये सभी शिवाजी पार्क में खेलते थे. एक बार संदीप पाटिल ने बॉल जोर से मारा, वो बॉल वो ग्राउंड लाइन के बाउंड्री लाइन के बाहर आ गया. वो बॉल हम लोग लेके भाग गए. अगले 2 साल हम लोग वो बॉल से खेल रहे थे. म्हणजे ते कारण जन्म दुपारी 12च्या ठोक्याला झाला होता. तर अशा प्रकारे हे बालपण गेलं. खूप मजेत बालपण गेलं. मला जबरदस्तीने गावाला पाठवलं गेलं. सर बैठो ना. मला जबरदस्तीने गावाला पाठवलं गेलं माझ्या घरच्यांनी. आणि गावाला गेल्यावर सुद्धा तिथे माझा काही पराक्रमी स्वभाव थांबला नाही. माझा भाऊ संदीप माडिये, माझा भाऊ प्रवीण माडिये आणि मोठा भाऊ कमलाकर माडिये हे त्याला विटनेस आहेत. गावी गेल्या दुसऱ्या दिवशी आम्ही आंबे पाडत होतो आणि काय झालं मला माहित नाही. पण माझ्या मागे एक जो मुलगा होता माझा मित्र, मी त्याला आवाज दिला, अरे मैग्या खयस तू म्हणजे मालवणीमध्ये. तर महेश कुठे गायब झाला होता. मागे वळून बघतो तर माझ्या डोक्यातनं पूर्ण रक्त वाहत होतं. जवळजवळ पूर्ण गावामध्ये सायकलवरून फिरायचो. 50-50 किलो काजू मागे लावायचो, कोकम मागे लावायचो आणि पैसे गोळा केले. त्या मित्राचे 1000 रुपये दिले आणि मुंबईला येताना माझ्या खिशामध्ये 2000 रुपये होते. म्हणजे जगातली सगळ्यात श्रीमंत माणूस मी होतो त्यावेळेला. 1985 ची गोष्ट आहे. खूप गरिबीत दिवस काढले, पण शाळेमध्ये 10वी मध्ये पहिला आलो. मुंबईला आल्यानंतर आमच्या घरामध्ये खूपच हालाकीचे दिवस होते. माझा भाऊ प्रवीण, संदीप मोठा भाऊ यांनी मला सांगितलं तू शिकला, चांगले मार्क्स मिळेल, तुला सायन्सला ॲडमिशन घे. म्हणून सायन्सला ॲडमिशन घेतलं. आता सायन्सला ॲडमिशन घेतल्यानंतर कीर्ती कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि कर्मधर्म संयोगाने एक मित्र भेटला. त्याचं नाव होतं गौरीश. एक दिवस गौरीशने रेल्वेचा पास आणला होता. तेव्हा रेल्वेच्या पासला काय फोटो वगैरे लागायचे नाही आणि गौरीश घाबरला. गौरीश म्हणाला की अरे विजय माझ्याकडे रेल्वेचा पास नाही. अरे माझा घे ना, काय होतंय तुला. मग मी माझा पास त्याला दिला आणि म्हटलं ते 10 रुपये तिकीट काढणार, ते आपण वडापाव खाऊया दोघांनी. त्या 10 रुपयाचे वडापाव खाल्ला आणि मी विदाऊट आलो आणि गौरीश माझा पास घेऊन घरी आला. घरी आल्यानंतर गौरीशने आई बाबांना सांगितलं सर आज माझा मित्र गौरीश अमेरिकेला आहे, त्याचे आई बाबा आपल्या मागे बसलेत, माझ्यासाठी खास आले. सर एकदा जरा जोरात टाळ्या द्या त्यांना. सर सगळ्यांनी खूप जोरात टाळ्या द्या त्यांना. हे कुटुंब सांताक्रूजला खिरानगरमध्ये राहतात. आई थँक्यू, पप्पा खूप खूप थँक्यू. हे कुटुंब खिरानगरमध्ये राहतात सांताक्रूजला. 2 BHKचा मोठा फ्लॅट आहे आणि मी एक झोपडपट्टीमध्ये 4x8 मध्ये राहणारा मुलगा. या कुटुंबाने मला खूप आसरा दिला. माझं 11वी-12वीचं शिक्षण ह्यांच्या घरामध्ये झालं आणि हे माझे आई बाबा आहेत. माझ्या मित्र गौरीशचे मी पूर्ण नोट्स वाचल्या संपूर्ण आणि 12वीला सुद्धा मला हायर सेकंड क्लास मिळाला. 58% मिळाले 12वी सायन्सला, कोणताही क्लास न करता वगैरे. खूप मोठा वाटा ह्या कुटुंबाचा. मी सरांच्या हस्ते या सर्वांचा सत्कार करणार आहे, परंतु मध्ये डिस्टर्ब नको म्हणून मी माझ्या भावना व्यक्त करत आहे. पोलीस शिपाईच्या ट्रेनिंगला गेलो 1988ला. हा ट्रेनिंगचा किस्सा पण फार गमतीशीर आहे सर. तेव्हा एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचं कार्ड होतं आणि एम्प्लॉयमेंट एक्सचेंजला माझा मित्र राजन आयर म्हणून आहे. आम्ही दोघे प्लास्टिकच्या पिशव्या विकायचो. हम लोग प्लास्टिक के थैली बेचते थे और जो कागज का थैली बनाते ना वो हम लोग बेचते घूमते थे. 12वी पास थे. एम्प्लॉयमेंट एक्सचेंजला खूप लाईन लागली होती मॅडम. आणि एक पोलीस काका
त्या लाईनीमध्ये 10 लोकांना सोडत होते. आम्ही विचारलं काका काय चाललं हो? पोलीसची भरती आहे. म्हटलं कशी भरती असते? तर ते एम्प्लॉयमेंटचं कार्ड असते ना, ते कार्ड दाखवली की तुम्हाला कॉल मिळतो आणि कॉल मिळाला की मग तुम्हाला मग पुढची प्रोसेस करावी लागणार. बघितलं तर 20-25 हजार लोकांची लाईन लागली होती. आता मी तुम्हाला मगाशी म्हणालो माझा जन्म दुपारी 12 वाजताचा. काहीतरी कलाकारी केली पाहिजे. मी अर्धा तास उभा राहिलो. पोलीस काका काय करतात बघत होतो. माझा मित्र राजन विटनेस आहे इथे. तर ते पोलीस काय करायचे, 10 लोकांना सोडलं पोलिसांनी की कुठेतरी बाजूला जायचे. शेवटी पोलीस असते, किती वेळ उभे राहणार तिथे. कोण घुसला म्हणून ते आले पोलीस काका. त्यांचा हो घुसला. हो काका कुठे घुसलो बघा ना, किती माणसं आहेत लाईनीमध्ये. माझा 9वा नंबर आहे. त्यांनी मोजली 1 2 3 4 5 6. माझा 9वा नंबर होता. मला एम्प्लॉयमेंटचा कॉल मिळाला. मी पोलीस खात्यामध्ये भरती झालो. पोलीस शिपाई म्हणून 1988ला भरती झालो. आणि तेव्हा छाती मोजायचे सर. आता माझी चेस्ट भरण्यामागे फार मोठं मेहनतीचं काम आहे. आम्ही दररोज सकाळी उठून नळावर पाणी भरायचो आणि हांडे उचलायचो असे. आणि ते हांडे घेऊन आम्ही जवळजवळ 300-350 मीटर दररोज जायचो. आणि 1 तासामध्ये जवळजवळ आमच्या 30 ते 40 फेऱ्या व्हायच्या. मग आम्ही तो ड्रम भरायचो. आणि जेव्हा भरतीला उभं राहिलो तर छाती भरली. आणि अशा प्रकारे मी पोलीस कॉन्स्टेबल म्हणून 18 जून 1988 साली पोलीस खात्यामध्ये भरती झालो. खूप दिलं सर या युनिफॉर्मने. खूप दिलं युनिफॉर्मने. जे म्हणजे असं म्हणतात की जे न देखे रवी ते लेखे कवी. मला तर वेगळंच वाटते. जे न देखे पब्लिक ते देखे पोलीस. तुम्हाला काय माहीत नसते पण आम्हाला सगळं माहीत असते. पोलीस हा समाजातील असा घटक आहे की फार त्याचं महत्त्व आहे समाजामध्ये. पोलीस ऑफिसर झालो 2006ला MPSC. या MPSC पोलीस ऑफिसर होण्यामागे अजून मोठी कहाणी आहे. मला एक मित्र भेटले आणि म्हणाले की अरे आपल्याला तुला ऑफिसर व्हायचं आहे तर तुला समुद्राच्या वाळूवर रनिंग करावं लागेल. आम्ही कधी रनिंग केलेली नव्हती. 800 मीटर धावायचं असते. मग ते मासे मला शिवाजी पार्कच्या वाळूमध्ये पळवायला लागले. आता वाळूमध्ये पडता माझी लिगामेंट डॅमेज झाली आणि मी काय धावू शकत नव्हतो. मग मला कोणीतरी एका देवाचं नाव सांगितलं. आज हा देव आपल्यामध्ये उपस्थित आहे, डॉक्टर मिहीर पत्की म्हणून. सर कुठे आहे तुम्ही? मिहीर पत्की सर आले आहेत. मिहीर पत्की सर हां. त्यांनी सर मला सांगितलं की तुम्ही रनिंग करायची नाही, तुम्ही स्विमिंग करायचं. मी कंटिन्यू 3 महिने स्विमिंग केलं. आणि स्विमिंग केल्यानंतर मला ते म्हणाले की उद्या तुझी परीक्षा आहे ना तर तू मैदानात अजिबात धावायचं नाही. हां. अरे म्हटलं डॉक्टर आहे का वेडा माणूस आहे. माझं उद्या परीक्षा आहे रनिंग आणि आम्हाला म्हणतो मैदानात पाय ना ठेवा, तुम्ही धावू कसा. आणि ज्या दिवशी परीक्षा होती उस दिन रॉनी सर मैं 800 मीटर 2.30 सेकंड में पार किया और मुझे 50 मार्क्स मिले रनिंग में. आउट ऑफ 50 के 50 मिले. अँड दॅट क्रेडिट गोज टू डॉक्टर मिहीर पत्की सर आणि त्यांच्या आईला. आणि असं मी पोलीस ऑफिसर झालो. ट्रेनिंग केली. BKC पोलीस स्टेशनला आलो. BKC पोलीस स्टेशनला आल्यानंतर खाली आमचं ऑफिस होतं आणि वर DCP ऑफिस होतं. आमचे सर नेहमी वर खाली जायचे. आम्ही आपले उभं राहायचो. सरांना सॅल्यूट मारायचो. आणि म्हणतो काय पर्सनॅलिटी आहे, काय चाल आहे सरांची. म्हणजे त्या सरांची पर्सनॅलिटी आणि चालीवरच आम्ही फिरत होतो. आणि आले त्या गेटमधनं आले की असं स्माईल द्यायचं एकदम. सरांचं स्माईल पाहिलं की पूर्ण दिवस खुश होऊन जायचं. आणि सरांनी मला 1 वर्षानंतर मला सरांनी रीडर म्हणून तिथे नेमलं. सरांच्या ऑफिसला मी रीडर म्हणून गेलो. आणि तेव्हापासून आजपर्यंत माझं जे आधारस्थान आहे, माझा जो आधारस्तंभ आहे, माझं जे काही सर्व काही आहे ते ब्रिजेश सिंह सर आहे. जरा एकदा जोरात टाळ्या सरसाठी मॅडमसाठी. माझ्या प्रत्येक अडी अडचणीला, माझ्या वाईटातल्या वाईट परिस्थितीला सर खंबीरपणे उभे राहतात. एवढे वरिष्ठ अधिकारी आहेत की
त्यांच्याशी बोलणं पण आम्हाला खूप कठीण आहे. मग कधी तर सरांना काय मेसेज द्यायचं असतं आम्ही मॅडमना मस्का मारतो. आता सरांना सांगायचं होतं असं आमंत्रण, मी मॅडमला फोन केला, मॅडम जरा सरांना प्लीज सांगा ना. मॅडम म्हणाले की विजय माडिये साहेब तुमचा कार्यक्रम सर येणार ना, असं होणार का? आणि सर आजच्या कार्यक्रमाला आले. सर ही माझी आज संपूर्ण कुटुंब तिने बांधून ठेवलंय. माहेर असेल, सासर असेल, आणि अशा माणसाची सर ती संसार करते आहे की ज्याच्या पायाला सतत डिग्री लागलेली आहे. 2-2 दिवस 3-3 दिवस आम्ही घरी नसतो. मी ज्या सिनियर सरांबरोबर काम केलेलं आहे, मोहन पाटील सर आलेले आहेत, ACP निनाद सावंत सर आलेले आहेत, रिटायर्ड ACP कालेकर सर आलेले आहेत, घाट सर आलेले आहेत, आव्हाड सर आले आहेत. सगळ्यांनी आमचं जीवन अगदी जवळनं पाहिलंय. पण या माऊलीने कधी कोणाकडे तक्रार केली नाही. एकदा दिल्लीचं बुकिंग केलं होतं जायचं पिकनिकला, आणि काहीतरी मॅटर झालं, 2-2.5 लाख रुपये बुक केले होते. कालेकर साहेब म्हणाले की विजय तुम्ही सुट्टीवर जाऊ नका, खूप मोठा इश्यू झालेला आहे. सगळे पैसे पाण्यात गेले. आम्ही काय दिल्लीला गेलो नाही, परंतु तिने कधीही माझ्याकडे तक्रार केली नाही. आज मी माझ्या मुलांसाठी फक्त नोकरी व्यतिरिक्त काही केलेलं नाही, पण माझी मुलगी डॉक्टर झालेली आहे. डॉक्टर नंतर ती MMS केलं आहे तिने, मुलगा MMS सेकंड इयरला आहे, आणि हे सगळं दॅट क्रेडिट गोज टू हर. आता सर संघर्षमय जीवन आयुष्यात खूप जगलो. कुटुंबासाठी वेळ देता आला नाही, परंतु कधीही खचलो नाही. खूप प्रसंग आले. अगदी ब्रिजेसिंह सर माझ्या पाठीशी एका खंबीर देवासारखे उभे राहिले आणि मला खूप मोठा आधार दिला. एक वेळ अशी होती, एक मॅटर असं झालं की माझ्यावर FIR नोंदवायची पाळी आली, पण सरांनी माझी बाजू घेतली. सरांचं कर्तृत्व खूप मोठं आहे. सर एक उत्कृष्ट लेखक आहेत, तुम्हाला माहीत नसेल. सरांची 3 पुस्तकं पब्लिश झालेली आहेत. अशी महान व्यक्ती आणि एवढ्या उच्च पदस्थ पदावरची व्यक्ती आज एका छोट्या अधिकाऱ्याच्या या समारंभाला आली आहे. खूप भरून आलेलं आहे. तर 3 दिवसांनी ही वर्दी अंगावर नसेल, खूप दुःख होईल. कारण या वर्दीमुळे तुम्ही सर्व भेटलात. आज रॉनी सर सारखे एक चांगला मित्र भेटलाय मला सर, की ज्या व्यक्तीने कोणताही विचार न करता एका पोलीस अधिकाऱ्यावर एवढा विश्वास दाखवला, आणि आजचा हा सगळा डामडौलार आहे, हा या माणसाने एकट्याने हाकून दिलाय. जरा रॉनी सरांसाठी जरा जोरात टाळायला. रॉनी सर जरा प्लीज उभे राहतात, जरा लोकांना बघू देत हे व्यक्तिमत्व काय आहे. हे व्यक्तिमत्व खूप लोकांना स्नेहल भाई आले. स्नेहल भाई ब्रिजेसिंग सर आहे. तुम्हाला जर कुबेर आणि कर्ण पाहायचं असेल तर या माणसाकडे पहा. तुम्हाला कोण पाहायचं आहे? कुबेर आणि कर्ण पाहायचं असेल तर या माणसाकडे पहा. या माणसाने कोविडमध्ये स्वतःच्या खिशातले 5 करोड रुपये खर्च करून पुऱ्या जनतेला आणि धान्याने वाटलं. माझ्यासाठी हा एक आधारस्तंभ आहे. आमच्या गावच्या देवीला म्हणजे आमची कुलस्वामी आहे. आमच्या गावी माऊली मातेचं मंदिर आहे. काय नाही, गुजरातचे आहेत, स्नेहल जैन, स्नेहल शाह. काय द्यायची गरज नाही, पण एका शब्दाखातर या माणसाने आमच्या गावच्या देवीला मदत केलेली आहे. माझ्या पडत्या वेळेला उभे राहिलेले आहेत. तर खूप माणसं जोडली आहेत. अशी माणसं जोडलेली आहेत की कधी मला वाटते मला कधी काही कमी पडणार नाही. शेवटचे 2-3 दिवस राहिलेले आहेत. असं वाटते की युनिफॉर्म काढू नये, युनिफॉर्म घालूनच झोपावं आणि युनिफॉर्म घालूनच उठावं. पोलीस म्हणून खूप अभिमान आहे. सेवानिवृत्तीचा क्षण जवळ आला की नाना पाटेकर साहेबांचं नटसम्राट नाटक आठवते. सुशील
नाना पाटेकर साहेबांचं नटसम्राट नाटक आणि पिक्चर आठवते. सर मैं भी एक कलाकार हूँ, ये मेरे भाई भी एक कलाकार है और सर और मैडम को पता है मैं बेस्ट डांसर हूँ. हाँ, तर सर रिटायरमेंटच्या क्षणासाठी माझं मी शेवटचे 2 शब्द बोलतो. हा नटसम्राट आप्पासाहेब गणपतराव बेलवलकर हे जेव्हा सेवानिवृत्त होतात आणि मुलीच्या घरी राहायला जातात, तरी मुली त्यांच्यावर चोरीचे आरोप टाकते. मुलगी त्यांच्यावर चोरीचे आरोप टाकते. तिचे काहीतरी पैसे चोरलेले असतात आणि चोरीचे आरोप टाकते. तर या वेळेला ते कोणत्या पद्धतीमध्ये नाना पाटेकर आपल्या भावना व्यक्त करतात, म्हणजे नटसम्राट आपल्या भावना व्यक्त करतात, तर त्या भावना मी सरांची परमिशन असेल तर मी सर एक पेश करू इच्छितो. आजच्या कार्यक्रमाला विमल अग्रवाल साहेब पण आलेले आहेत. मला वाटतं कुठे बाहेर गेले, सॉरी कळवण आहे, उतारा आहे तो, हा मी बोलतो, कृपया ऐका. अक्षयच्या डोळ्यात पाणी आणणारा आहे. मुलगी जेव्हा बापावर चोरीचे आरोप टाकते तेव्हा बापाची हालत काय होत असेल बघा. कदाचित वाक्य इकडे तिकडे होतील. टू बी or not to be, that is the question. To be or not to be, that is the question. जगावं की मरावं की फेकून द्यावं हे देहाचं लक्तर या दुनियेच्या उकिरड्यावर, आणि करावा सर्वांचा शेवट याचा त्याचा आणि माझाही. आपला बाप चोर आहे. भाभीजी बैठो ना, मुलगी बैठो. आपला बाप चोर आहे. आपला बाप चोर आहे, आपली आई चोर आहे, आणि मुख्य म्हणजे ती दोघी म्हातारी आहेत, डोळी पांगळी आहेत आणि बेवारस कुत्र्याप्रमाणे आपल्या आश्रयाला येऊन राहिली आहे. सरकार म्हणजे बायकोला आवाज देतो. सरकार या दीड दमडीच्या कथपुतळ्यांना न्यायासनावर बसवून त्यांच्या समोर इन्साफ मागण्याची नव्हे तर निरपराध ठरण्याची देखील माझी इच्छा नाही. कार्टे मुलीला बोलतो, कार्टे तुझा तो बाप कुबेराहून भाग्यवान आणि कुबेराहून श्रीमंत आणि इंद्राहून भाग्यवान, त्याची तू अशी विटंबना करतेस. मी आहे अथेल्लो, मी आहे हेमलेट, मी आहे गणपतराव बेलवलकर, मी आहे गणपतराव आप्पासाहेब बेलवलकर. बाबांनो आभाळ पाठीवरून घेऊन जाणाऱ्या हत्तीच्या पिल्लाला विचारून पहा. बाबांनो आभाळ पाठीवरून घेऊन जाणाऱ्या हत्तीच्या पिल्लाला विचारून पहा. ते सांगेल या जगात कुणीही कुणाचं नसतं, कुणीही कुणाचं नसतं, कुणीही कुणाचं नसतं. माझं मी मनोगत व्यक्त केलंय. मी ब्रिजेश सिंग सरांना विनंती करतो की सर आपण माझ्या ज्या आयुष्यामध्ये जे काही महत्त्वाच्या व्यक्ती आलेत तर आपल्या आणि मॅडमच्या हस्ते त्यांचा सत्कार केला जावा, मी आपल्याला विनंती करतो. कृपया सर आपण मंचावर यावे. उमाकांत चौधरी DSP इंदोर आणि त्यांच्या सौभाग्यवती सविता चौधरी इन्स्पेक्टर इंदोर हेही आलेले आहेत. त्यांचंही आम्ही माडिया कुटुंबियांतर्फे हार्दिक स्वागत करत आहोत. आत्ताच विजयवाडी यांनी सांगितलं बरंच काही. ते ज्या घरामध्ये राहत होते ते मातीचं घर होतं, अक्षरशः मातीचं घर, पण मोठं होतं. आज त्यांच्या कृपेने आज अतिशय मोठं एक म्हणतात ना वाडा म्हणतात तेवढं असं त्यांनी घर बांधलेलं आहे. आम्ही फक्त मेहनत केली, बाकी सर्व त्याचे मिसेस रुपाली ही गावी जात होती जर 8-8 दिवसांनी मालवणला, कोकणात, गोव्यात, आणि सुंदर वास्तू बनलेली आहे. आम्ही माडिया कुटुंबियांतर्फे त्या दोघांचे आम्ही आभार मानतो आहोत. परत आम्ही 15 तारखेला गावी जाणार आहोत, त्याचा बड्डे साजरा करणार आहोत बल्लाळेश्वर ग्रुपच्या तर्फे, आणि त्यावेळी नक्की तुम्ही सर्वांनी ते घर बघण्यास यावं असे तुमचा नम्र विनंती. धन्यवाद.
जाते थे तो ऐसा लगता था बूढ़े हो गए। उनको देख के लगता है कि आधी सर्विस बाकी है। और अच्छी बात है, अपनी अपनी फिटनेस मेंटेन करके रखी है। फिटनेस से ज़्यादा बड़ी बात है एक इंटरनल फिटनेस। आप देखिए उस आदमी के चेहरे पे कितनी खुशी है और कितनी बड़ी बात है कि जहाँ तक वो लाइफ में पहुँचे हैं उन्होंने हर एक को एक्नॉलेज किया। मुझे बहुत खुशी हुई कि उन्होंने अपनी वाइफ को एक्नॉलेज किया। पुलिस में हम लोग जानते नहीं कि नहीं आ सकता कितने दिन हम लोग बाहर रहते हैं। मेरे कितने बैचमेट्स हैं जो अपने जब उनको बच्चा हुआ घर में तब वो नहीं पहुंच पाए, इम्पोर्टेंट ओकेजन्स मिस करते हैं। लेकिन वाइफ्स हैं पुलिस में जिन्होंने पूरे परिवार का जिम्मेदारी संभाल रखी है। और अगर बच्चे अच्छे निकले या परिवार आगे अच्छा निकला तो इसमें बहुत बड़ी जिम्मेदारी आई थिंक वाइफ की, क्योंकि ये बंदा तो हमेशा बाहर रहा, ये हमेशा दूसरों के काम करता रहा। और एक सैड सी बात है कि पुलिस का जॉब बड़ा थैंकलेस है। ये लोगों को आइडिया नहीं होती है। आप पिक्चरों में देखते हैं पुलिस को गलत तरीके से दिखाया जाता है, दिखाते हैं कि आखिरी में आते हैं या ठीक से काम नहीं करते। बट आप देखिए एक दिन सिर्फ आप जाकर पुलिस स्टेशन में बैठो तो आपको पता लगेगा कि किस तरह की ज़िंदगी पुलिस वाले जीते हैं। कोई खाने का टाइम नहीं, खुद पे ध्यान देने का टाइम नहीं, फैमिली पे ध्यान देने का टाइम नहीं। इसके बावजूद इस आदमी ने पूरी अपनी ज़िंदगी 37 ईयर्स पुलिस में निकाले, अच्छे से काम किया। और मैं भी अभी इनको मेरे साथ कई पोस्टिंग्स में उन्होंने काम किया और बहुत ही अच्छा, ईमानदार, लॉयल अधिकारी। उसका प्रोफेशनल नॉलेज बहुत अच्छा है। ही इज़ वेरी गुड इन पेपर वर्क, बहुत अच्छी ड्राफ्टिंग है। आप देखिए लाइफ की किस किस परिस्थिति से लोग आते हैं। आप बताइए निपट गरीबी से वो आदमी आया, बावजूद उसके ही इज सो टैलेंटेड। और मुझे आज इसका नया टैलेंट पता लगा कि ही कुड हैव बीन अ गुड एक्टर। पता नहीं शायद मुंबई आते हैं और फिल्मों में काम करते तो हो सकता है ही कुड हैव बीन अ बिग एक्टर। लेकिन अभी आप यार यंग हो, दूसरा करियर चालू कर सकते हो। कोई इसमें डिले नहीं है। मुझे बहुत खुशी है कि इनकी ज़िंदगी में इन लोगों को, इन्होंने सारे लोगों को एक्नॉलेज किया, पर इन्होंने बहुत लोगों की ज़िंदगी में एक अच्छाई का काम किया है। कितने लोगों की मदद की होगी, कितने गुम गए लोगों को मिलाया होगा, कितने लोगों की चोरी किया होगा, सामान उसको वापस किया होगा, कितने लोगों को समाधान किया होगा। वो सारा पुण्य इनके साथ इनकी ज़िंदगी में रहेगा। और वो आप देख रहे हैं कि इनके बच्चे अच्छे निकले हैं और उनका परिवार अच्छे से है। तो मेरी आपको बहुत बहुत शुभकामनाएं। और मुझे लगता है कि आपने कोई रिटायरमेंट नहीं है, अभी यू आर यंग एंड फिट। आप ऐसे अच्छे काम करते रहिए और मेरा हमेशा आपके लिए शुभेच्छा बना रहे। भी अभी सब लोग बैठे हैं, सबको खाने के लिए भी थोड़ी ज़रा उतावली हो रही होगी। जो लास्ट में बोलने आता है वो ऑलमोस्ट सब कहते हैं भाई कहाँ लंबा लंबा बोलोगे यार, छोटा सा बोल के जाओ। मुझे रहा नहीं गया, मैं अगर बिना बोले चला जाता तो मुझे शायद अफसोस होता। मैं अपनी बात सिर्फ 1 मिनट में कहूँगा। मैं जब यहाँ आ रहा था सोचा न जाने कितने कितने तो बड़ी बड़ी बातें करेंगे, वेलौर की बातें करेंगे, हमने ये किया, हमने वो किया तो सब काबिल तारीफ है। लेकिन आज विजय बाबू, विजय दीनानाथ चौहान जो आज रिटायर हो रहे हैं, इनके लिए मैं इतना ही कहूँगा कि ही इज़ अ मल्टी टैलेंटेड पर्सन। और ज़िंदगी में देखिए जब इंसान अपना जीवन शुरू करता है तो शायद इसी तरह से शुरू करता है। मैं आपको बता दूं कि आपके सामने जो एक्टर, प्रोड्यूसर, डायरेक्टर, चेयरमैन, ये सब बड़े बड़े जो तगमे लग चुके हैं ना, सबकी शुरुआत ज़िंदगी की ऐसी होती है। लोग मुझसे कहते हैं कि आपकी उम्र कितनी है विजय, तो मैं कहता हूँ उम्र है 16 साल, क्योंकि उम्र एक नंबर है, लेकिन अनुभव है 80 साल का। तो ये 80 साल का नौजवान आपके सामने खड़ा हुआ है। सो आई कैन से दिस ओनली कि ज़िंदगी में कौन कहता है कि इंसान खाली हाथ आता है, खाली हाथ जाता है। आदरणीय विनेश जी और आदरणीय भाभी जी, इंसान खाली हाथ आता है, खाली हाथ जाता है, ऐसा नहीं है। इंसान अपना भाग्य लेकर आता है और ये कर्म लेकर चला जाता है। तो आज ये कर्म जो कर रहे हैं
उस कर्मों का फल तो इनको मिलना ही मिलना है। कुछ यहाँ मिलेगा, कुछ वहाँ मिलेगा। ज़िंदगी में एक बात याद रखिएगा कि शब्दों के रंग ऐसे लगाएं कि शब्द भीग जाएं, लेकिन मेरे दोस्त अर्थ कभी बहने ना पाए। तो आप जो शब्द कहते हैं प्यार से, उसका जो मतलब है, जो आज आपने कहा है, जीवन में याद रखिएगा। आज से बड़ा हूँ मैं, इतना ही कहूँगा कि अर्थ कभी उसका भीगना नहीं चाहिए। कीप द गुड वर्क गोइंग। तो आज मुझे बड़ी खुशी हुई, मेरे कलीग्स यहाँ पर आए हैं, बहुत से आदरणीय दूसरे आए हैं, आदरणीय ब्रजेश जी और आदरणीय मैम से मिलने का मेरा सौभाग्य हुआ है। सो आई एम वेरी प्रिविलेज, वेरी ऑनर्ड। अंत में इतना ही कहूँगा कि देखिए, इंसान को अपना कर्म करते रहना चाहिए, क्योंकि कर्म ही जीवन की परिभाषा है। और जिस दिन इंसान ये सोचता है कि अब मेरा कर्म करने का काम खत्म हो गया, नहीं, कर्म रिटायरमेंट हो या रिटायरमेंट ना हो तब भी किया जा सकता है, और कर्म से ही जीवन में बहुत कुछ हासिल किया जा सकता है। आदरणीय ब्रजेश जी, हमारी कंपनी क्रेडिवा लिमिटेड ने जब से 1985 में, उससे पहले मैं एक्टर था, रोटी कपड़ा मकान, मनोज कुमार, अमिताभ बच्चन, मैं राजेश खन्ना के साथ ना जाने कितनी फिल्में की हैं, अनगिनत फिल्में की हैं। आज हम 16,000 घंटे टेलीविज़न के बना चुके हैं, लेकिन आज हमारी टीम, मेरे बेटे, सब हम लोग रोज़ कुछ न कुछ नया करने का सोचते हैं। विजय जी, ये आपके लिए भी कह रहा हूँ कि रिटायरमेंट इज ए जस्ट ए थॉट, उसमें मत जाइएगा, कुछ ना कुछ करिएगा ज़रूर। 16,000 घंटे ओम नमः शिवाय से लेकर, संसार से लेकर, श्री गणेश से लेकर, और कहाँ गए वो लोग जहाँ मैंने अपने गुरु मनोज कुमार को परिचय में लेकर आया, हेमा मालिनी को परिचय में लेकर आया, बनाने के बाद भी आज OTT के लिए काम कर रहे हैं। बहुत जल्दी कुछ ऐसा काम करने जा रहे हैं जिससे भारतवर्ष नहीं बल्कि विश्व के लोग जो हैं प्रधानमंत्री जी के आशीर्वाद से बहुत ही प्रसन्न होंगे। उसके लिए आपको मैं समाचार जल्दी दूंगा। तो काम करते रहिए। और इस शेर के साथ मेरे भाई, मैं हमेशा अपनी बात कहता हूँ, कुछ पाने के लिए दिल में जुनून चाहिए, कुछ पाने के लिए दिल में जुनून चाहिए, रगों में दौड़ता हुआ खून चाहिए, आएगा आसमां भी ज़मीं पे, बस इरादों में फतेह की गूंज चाहिए। थैंक यू सर, थैंक यू वेरी मच। आई एम ऑनर्ड टू बी अ पार्ट ऑफ दिस फंक्शन, माय प्लेजर, मे गॉड ब्लेस। ओम नमः शिवाय। धन्यवाद। बॅचमेट या पटकन पुढे, बॅचमेट सर समोर, समोर। आज का ये सुंदर कार्यक्रम एक खास मेहमान ने सपोर्ट। सबसे पहले तो मैं ये कहना चाहूँगा कि थैंक यू वेरी मच हिमांशु भाई, मुझे इस बड़े खूबसूरत इवेंट में आज न्योता मिला, मैं आया। होशीवारा पुलिस स्टेशन के सीनियर इंस्पेक्टर विजय जी का जन्म दिवस है और 3 दिन के पश्चात वो रिटायर हो रहे हैं। आज एक बड़ी शानदार पार्टी रखी गई, उस पार्टी का हिस्सा मैं भी बना। शुभकामनाएं विजय जी को देने आया था, और सबसे बड़ी बात, मुंबई पुलिस को मैं सैल्यूट मारने आया था। थैंक यू मुंबई पुलिस, हम लोगों की आप इतनी रक्षा करते हैं, पूरी कानून व्यवस्था को संभाल के रखते हैं। जय भारत, जय महाराष्ट्र। थैंक यू वेरी मच, गॉड ब्लेस। पहलगाम में जो हुआ बहुत ही दुखद है, बहुत ज़्यादा दुखद। दिल बहुत दुखी है इस बात को लेकर, बिल्कुल नहीं होना चाहिए। मासूम लोगों की जो हत्या हुई है, बेकसूर लोगों की जो हत्या हुई है, ये बहुत बड़ा पाप हुआ। और मुझे पूरी उम्मीद है कि हमारी भारतीय सरकार, मोदी जी कड़े से कड़ा कदम उठाएंगे और बहुत जल्दी जो भी कल्प्रिट्स हैं उनको कड़ी से कड़ी सजा मिलेगी। बहुत दुखद बात है, मैं कह तो रहा हूँ, मेरा दिल बहुत पीड़ित है। वेरी सैड, वेरी सैड। मैं सपने में भी नहीं सोच सकता कि कोई ऐसा भी कर सकता। नमस्कार, मैं आपका अपना फिल्म एक्टर, प्रोड्यूसर, डायरेक्टर धीरज कुमार। हमारा खास अंदाज है आपके प्रोडक्शन आज भी अपने इंडस्ट्री और बहुत ही सभ्यता से झुक के अपनी प्रोडक्शन करता हूँ। आज जो मुझे देखने को मिला वो कमाल का है। वो आदमी पुलिस सर्विस में भी है, आज रिटायर हो रहे हैं, उनका जन्मदिन भी मनाया जा रहा है। सबसे अच्छी बात मुझे यह लगी कि उनके जो मन के भाव हैं बहुत प्यार से कहा, ये सोच के नहीं किया
ये सब आदरणीय लोग थे। उन्होंने अपनी पत्नी को स्टेज पर बुलाया, अपने दोस्तों को स्टेज पर बुलाया, भाई को स्टेज पर बुलाया। तो इससे पता लगता है कि इंसान गरीबी से गुजरता हुआ एक मुकाम तक पहुंचा है। तो जो इंसान गरीबी से गुजरता है अपनी मेहनत से पहुंचता है वो काबिल तारीफ है। मैं खासतौर से मैं मुंबई पुलिस को कहना चाहूँगा कि आज मुंबई की पुलिस जो है वो काम करती है, मेहनत करती है। उनकी मेहनत की वजह से वो दिन रात जागते हैं, तो एक बार एक इंसान एक दिन स्टेशन पर जाकर इन परिस्थितियों आगे ऑफिसर्स को कॉन्स्टेबल्स को करना पड़ता है। तो आप सभी दिल से कहें वाह क्या बात है मुंबई पुलिस, आई सैल्यूट। मेरी बहुत बहुत शुभकामनाएं को। और आज आदरणीय लोगों से मुलाकात हुई, विजय सिंह जी बहुत सारे बहुत ही अच्छा लगा। आखिरी बात मैं कहना चाहूँगा कि आज भारत पर कायराना अटैक हुआ है। सरकार तो अपनी तरफ से उसका जवाब दे ही रही है, लेकिन हर भारतीय का ये कर्तव्य है वो अपने ढंग से इस जवाब के अपना योगदान दें और कहें अगर तुम लोगों ने ये अंजाम किया है कि सरकार, भारत सरकार और भारत के लोग आपका क्या अंजाम करेंगे, क्या आने वाली सदियां याद रखेंगे। और प्रधानमंत्री मोदी जो कहते हैं मोदी है तो मुमकिन है, ये मैं तहे दिल से कहूँगा। They will get an answer. Thank you very much. देखो उमंग इज बीन कैंसिल दिस ईयर, ये साल उमंग कैंसिल हुआ ना, तो पार्टली उमंग बना दिया है ना। बस फिर ऑल दी वेरी बेस्ट। और क्या, हमेशा 2 लाइन बोलने का वो अच्छा होता है। He's getting retirement on 30th of April. 27 को उनका 58th बर्थडे था। उसको बोल सकते हैं ना पार्टली उमंग। ये मेरी है आरज़ू,